नमस्कार, जागरूक आवाजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात जागरूक आवाज. आलो आहोत मेट्रो फिनिक्स नागपूर हॉस्पिटलमध्ये. विशेष कारण की आज दिनांक 15/1/2026 म्हणजेच महाराष्ट्राचे विद्रोही कवी ख्यातनाम ज्यांच्या कवीनेच बंड असं पुकारलं, ज्याला वाचा फोडण्याचं ज्याने काम केलं, असे पद्मश्री श्री नामदेव ढसाळ सर यांचा जयंती आहे आणि त्या निमित्ताने राष्ट्रीय काँग्रेस आघाडी यांच्या वतीने आदरणीय संस्थापक अध्यक्ष अविष्टी राऊत यांच्या वतीने भव्य रक्तदान व महाआरोग्य शिबिराचं आयोजन या मेट्रो फिनिक्स हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेलं आहे. आपण बघू शकता. आपण त्यांच्याशी याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करूया की आजचा उपक्रम हा कशा पद्धतीने. नमस्कार सर, तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे की आज पद्मश्री नामदेव ढसाळ यांची जयंती आणि त्यानिमित्त आपण आपली काही जनता आहे ज्याला रक्तदान करायचं असेल, समाजाचा जीव वाचवायचा असेल किंवा स्वतःचे काही आजार असतील, त्यानिमित्त तुम्ही राष्ट्रीय जनता आघाडी या सामाजिक संघटनेच्या वतीने प्रत्येक वर्ष आपण अशा पद्धतीचं सामाजिक उपक्रम राबवत असतो. 15 जानेवारीला आपण कार्यक्रम घेण्याचा उद्देश संघटनेचा असा की ख्यातनाम कवी, साहित्यिक, लेखक, विद्रोही कवी पद्मश्री नामदेवदादा ढसाळ यांचा आज 15 जानेवारी स्मृती दिन आणि या स्मृती दिनानिमित्त प्रत्येक वर्षी राष्ट्रीय जनता आघाडीच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं जातं, रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं आणि शेकडोच्या संख्येने रक्त संकलित केलं जातं. महाराष्ट्र ब्लड बँक जे आहे डॉक्टर राजेंद्र चव्हाण यांच्या सौजन्याने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन आम्ही आमच्या संघटनेला मेट्रो फिनिक्स हॉस्पिटलचे जे डॉक्टर्स आहेत त्यांचा जो स्टाफ आहे सहकार्य करत असतो. उद्देश असा आहे की अनेक वेळा आपण पाहतो की रक्त उपलब्ध होत नसल्याने बरेच लोकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे हा कार्यक्रम संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी आम्ही घेतो. जवळजवळ वर्षभरामध्ये 400-450 मॉडेल्स आम्ही लोकांना फ्री मुक्त उपलब्ध म्हणजे निःशुल्क उपलब्ध करून देतो. यासाठी आम्हाला महाराष्ट्र ब्लड बँक मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात. त्यानंतर वसईचे एक सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर वागळे यांना सुद्धा फोन केल्यानंतर ते सुद्धा आम्हाला बऱ्यापैकी रक्त उपलब्ध करून देतात, बॉटल रक्ताच्या बॉटल उपलब्ध करून देतात. गेल्या वर्षी सुद्धा आम्ही जवळजवळ 400-450 बॉटल्स आम्ही लोकांना जे गोरगरीब गरजू लोक आहेत त्यांना उपलब्ध करून दिले, निःशुल्क उपलब्ध करून दिले. त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही अशा पद्धतीचं उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत. अनुभूतीपूर्वक आम्हाला जी विचारणा होते किंवा आमच्याबद्दल जे चांगलं संघटनेबद्दल जे चांगलं बोललं तर आमची खरी पावती आहे असं मला वाटतं आणि हे कार्यक्रम आम्ही सातत्याने राबवतो. सर, या ठिकाणी किती रक्तदानाचा आता कारण बरेचसे कामगार जे आहेत हे कंपनीमध्ये असतात, त्या लंचच्या टायमाला मिळते जेवण करण्यासाठी, त्यावेळेला ते लोक या ठिकाणी येतात आणि संध्याकाळपर्यंत शेकडोच्या संख्येने रक्तदान संकलित केलं जातं. सर, आज या ठिकाणी पद्मश्री त्यानिमित्त त्यांच्या जे काही कवीच्या माध्यमातून जे साहित्यिक त्यांनी या महाराष्ट्राला ठेवून दिले आणि परंपरा आहे की संतांची जशी परंपरा महाराष्ट्रात तसं एका कवी एका ख्यातनाम विद्रोही कवीची पण परंपरा आहे आणि त्यांनी खूप कार्यकाळ गाजवलेला आहे. आपण बघू शकता बंड पुकारणारे एखादी अशी कविता असेल ज्यांच्या शब्दांची समोरच्याला कधी कधी चीड येते, परंतु ती सत्य आणि मार्मिक अशा शब्दाने त्यांची वाक्यरचना असायची. सर, त्याबद्दल काय म्हणणार? पद्मश्री नामदेव ढसाळ साहेबांचं जे संपूर्ण जीवनपट आहे ते जर तुम्ही पाहिलं तर ते संपूर्ण विद्रोही होते. म्हणजे जी विद्यमान परिस्थिती देशामध्ये किंवा विद्यमान परिस्थिती देशामध्ये घडत आहे त्या विरोधामध्ये बंड पुकारली. म्हणजे अगदी विद्रोही पद्धतीने ते आपल्या शब्दातून शब्द संकलनातून ते मांडत असतात. त्यामुळे समाजाला ते नवीन दिशा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून करायचं. त्यांच्याकडे पुस्तकं बघितलं किंवा त्यांचं साहित्य बघितलं तर त्या साहित्यामध्ये जरी चीड म्हणजे त्यांचा जो शब्दग्रहण होता ते विद्रोही जरी असला तरी ते प्रस्थापित लोकांना ते धडा किंवा त्या संदर्भातील चीड ते त्यांच्या शब्दातून संकल्पनातून मांडत असतात. आताचा राजकीय घडामोडीचा जर विचार केला गेला तर आताची जी वास्तुस्थिती आहे, जी डिजिटल युगाकडे वळलेली जी काही पूर्ण पिढी आहे आणि त्या अगोदरचा काळ ज्यांनी अशा महान व्यक्तीने जे आपल्याला जे काही शब्दरचना मांडलेली आहे तर येणाऱ्या भावी पिढीला किती अत्यंत गरजेचं. सध्या भारताची विद्यमान परिस्थिती, देशाची विद्यमान परिस्थिती फार भयानक वगैरे बघितलं तर आज धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने माणसं मारली जातात. आम्ही या ठिकाणी आमच्या संघटनेच्या माध्यमातून जे कुठले गरीब जनता असेल, गोरगरीब गरजू जनता असेल, ज्यांच्याकडे पैसे नाहीत रक्त खरेदी करण्यासाठी पैसे, अशा लोकांना आम्ही विनामूल्य त्या रक्त उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आलेलो आहोत.
विद्यमान परिस्थिती पाहता खऱ्या अर्थाने ज्या देशामध्ये ज्या महापुरुषांनी या देशाला घडवण्याचं काम केलेलं आहे, ज्यांनी बलिदान दिलेलं आहे, त्याग दिलेलं आहे, समर्पण आहे, त्या महापुरुषांना वाचणं आज खऱ्या अर्थाने देशातील जनतेला मोठ्या प्रमाणात त्याची आवश्यकता आहे. की महापुरुषांचे विचार काय, देश घडवण्यासाठी त्यांनी केलेलं महान कार्य काय, याची खरी जाण आमच्या तरुण पिढीला होणं फार गरजेचं आहे. त्याच्यातूनच देश नव्याने घडेल असं मला वाटतं. तीच नंतर धन्यवाद सर, आपण